हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं इंदापुरात वक्तव्य। 2.5 वर्ष राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार होतं। इंदापूरमध्ये फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर अजित पवार विकासासाठी भाजप सोबत आले असंही वक्तव्य। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर 2 दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार। धैर्यशील मोहिते किंवा संजीवराजे निंबाळकरांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। साताऱ्याची जागा शरद पवार गटच लढणार, काँग्रेसला जागा सोडणार नाही। पृथ्वीराज चव्हाण तुतारी चिन्हावर लढल्यास पवार गट विचार करणार, सूत्रांची माहिती। मित्रपक्षांना न विचारता ठाकरे गटाकडनं सांगलीची उमेदवारी केली जाहीर। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांचं वक्तव्य। पवार गटाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी रविवारी जाहीर होणार। माढा, सातारा आणि रावेर या जागांवरील उमेदवार जाहीर करणार। खासदार पूनम महाजन महायुतीच्या मेळाव्याला गैरहजर। मेळाव्याचं नेतृत्व आशिष शेलारांकडे। पूनम महाजनांच्या जागी आशिष शेलार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटलांसोबत बैठक। जळगावच्या हॉटेलमध्ये तिघांमध्ये 25 मिनिटं चर्चा। रक्षा खडसेंच्या उमेदवारीमुळे आमदार चंद्रकांत पाटील नाराज। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळणार, विरोधकांचे आरोप खोटे। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी न मिळाल्यास राजकीय संन्यास घेईन, शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य। छगन भुजबळांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात। 28 कोटींपैकी 6.5 कोटी रुपये कर्जाची परतफेड केली। भुजबळांकडून नाशिकमधून लोकसभा लढण्याचे संकेत। नाना पटोले एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, हा असंवेदनशीलतेचा कहर। पटोलेंनी माफी मागावी, फडणवीसांची ट्विट करून पटोलेंवर टीका। तर निवडणुकीमध्ये व्हेंटिलेटर काढतील, अकोल्यामध्ये भाजप खासदार सध्या व्हेंटिलेटरवर, असं केलं होतं नाना पटोले यांनी वक्तव्य। भाजपचा हल्लाबोल। काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीत दाखल। उद्या सकाळी मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांची घेणार भेट। आघाडी धर्म न पाळता सांगली भिवंडीत उमेदवार जाहीर केले। वरिष्ठ नेते आघाडी धर्म पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होणार, नाना पटोलेंची नाराजी। भिवंडीमध्ये मवियात बंडखोरीचे संकेत। वाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं काँग्रेस नेते नाराज। दयानंद सोरगेंकडून अपक्ष लढण्याचे संकेत। वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश। वसंत मोरे वंचितचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं आश्वासन, तर अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीनं सैन्य भरती करणार, काँग्रेसची घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।